आज एफडीएने 2,93,00,000 रुपयांचं खाद्यतेल जप्त केलं। पण एक प्रश्न आहे, हा माल आज पकडला गेला, मग याआधी किती तेल बाजारात विकलं गेलं असेल? आपण रोज जे तेल वापरतो ते खरंच शुद्ध आहे का, की आपल्या घरात रोज स्वयंपाकासोबत विषही शिजतंय? मोहरीचं तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन, सूर्यफूल, राईस ब्रँड, आपण बाटलीवरील नाव पाहून तेल विकत घेतो, पण त्या बाटलीत खरंच तेल असतं का? छत्रपती संभाजीनगरामध्ये आज एफडीएनं तब्बल 2,93,00,000 रुपयांचं संशयित खाद्यतेल जप्त केलं। यासोबतच 2 कंपन्यांचे परवाने देखील निलंबित करण्यात आले। या घटनेनं काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आपण रोज वापरतो ते खाद्यतेल बनतं तरी कसं? शुद्ध तेल आणि भेसळयुक्त तेलात फरक काय? एफडीएनं आज 2.93 कोटींचा माल जप्त केला, मग याआधी किती तेल बाजारात विकलं गेलं असेल? आणि सर्वात महत्त्वाचं, ग्राहक म्हणून आपण शुद्ध तेल ओळखायचं तरी कसं? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सर्वात आधी खाद्यतेल बनतं तरी कसं ते तुम्हाला सांगतो। समजा शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ किंवा तांदळाचा कोंडा या बियांमध्ये नैसर्गिक तेल असतं। या बिया आधी स्वच्छ केल्या जातात, नंतर मोठ्या मशीनमध्ये त्यांचं दाबून तेल काढलं जातं। याला म्हणतात कोल्ड प्रेस किंवा एक्सपेलर पद्धत, किंवा मोठ्या उद्योगांमध्ये सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन म्हणजे रसायनांच्या मदतीनं तेल काढलं जातं, अशी पद्धत देखील प्रचलित आहे। त्यानंतर तेलावर अनेक प्रक्रिया होतात। आता रिफायनिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो। तर कच्च्या तेलामध्ये वास असतो, रंग असतो, मेणासारखा एक घटक असतो, म्हणून त्याचं रिफायनिंग केलं जातं। यामध्ये एक वेगळी प्रक्रिया केली जाते, डिगमिंग आणि न्यूट्रलायझेशन, ब्लीचिंग आणि त्यानंतर डिओड्रलायझेशन, अशा प्रक्रिया होतात। यामुळे तेल स्वच्छ, पारदर्शक आणि जास्त काळ टिकणारं बनतं। पण सगळ्यात मोठा धोका कुठे असतो? तो इथेच असतो। जर उत्पादकानं नियम पाळले नाहीत तर स्वस्त तेल महागड्या तेलामध्ये मिसळलं जाऊ शकतं, जुनं तेल नवं तेल म्हणून विकलं जाऊ शकतं। रिफायनिंगची प्रक्रिया चुकीची होऊ शकते किंवा मानकांपेक्षा जास्त रसायनं देखील त्यात राहू शकतात। यामुळे तेल दिसायला सुंदर असलं तरी ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं। आता प्रश्न असा आहे की एफडीएनं आज ही कारवाई का केली? सध्या एफडीएने स्पष्टपणे संशयित खाद्यतेल जप्त केल्याचं सांगितलंय, म्हणजे अंतिम लॅब रिपोर्ट येणं बाकी आहे। परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर जर कारवाई झाली आहे तर गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे। आता एक प्रश्न आहे, जर 2,93,00,000 इतका माल आज जप्त झाला तर याआधी किती माल विकला गेला असेल? याचं उत्तर सध्या कुणाकडेच नाही, कारण तपास सुरू आहे। मात्र यातून एक गोष्ट स्पष्ट होते, एफडीए जेव्हा कारवाई करते तेव्हा ती अनेकदा तक्रारी, नमुने किंवा तपासण्याच्या आधारेच करते। म्हणून याआधी बाजारात किती माल गेला याचा तपास पुढे होऊ शकतो, पण आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। आता या निमित्तानं काही सामान्य सवाल मनात येतात। ग्राहक म्हणून आपण काय करावं? सर्वात आधी बाटलीवर FSSAI हे लायसन्स नंबर आहे का पहा, मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का पहा, एक्सपायरी डेट आहे का पहा, बॅच नंबर चेक करा, AG मार्क लागू असल्यास ते देखील तपासा। सील तुटलेली बाटली घेऊ नका, खूप स्वस्त दर पाहून आकर्षित होऊ नका, आणि उघड्यावर विकलं जाणारं तेल शक्यतो टाळाच। भेसळ घरच्या घरी ओळखता येऊ शकते का? तर नाही। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात, फ्रीजमध्ये ठेवा, रंग पहा, वास घ्या, पण हे वैज्ञानिकदृष्ट्या अंतिम चाचण्या नाहीत। भेसळ निश्चित करण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग म्हणजे अधिकृत प्रयोगशाळेचीच तपासणी। आता एफडीएची भूमिका काय असते? एफडीए बाजारातून नमुने घेते, लॅबमध्ये तपासणी करते, निकृष्ट दर्जा, भेसळ किंवा नियमभंग आढळल्यास माल जप्त करते, परवाने निलंबित देखील करू शकते, आणि आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई होऊ शकते। आज छत्रपती संभाजीनगरामध्ये 2,93,00,000 रुपयांचा संशयित खाद्यतेलाचा साठा जप्त झाला। अंतिम अहवाल येणं अजून बाकी आहे, म्हणून संबंधित कंपन्यांबाबत अंतिम निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही। पण या घटनेनं एक गोष्ट नक्की शिकवली आहे, आपण रोज जे खातो त्याबाबत जागरूक असणं ही केवळ सरकारची नव्हे तर प्रत्येक ग्राहकाचीही जबाबदारी आहे। कारण औषध चुकीचं असेल तर एक माणूस आजारी पडतो, पण खाद्यतेल जर चुकीचं असेल तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। तुमच्या घरी कोणतं खाद्यतेल वापरलं जातं आणि तेल विकत घेताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात आधी तपासता? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।